नमस्कार तोडकर साहेब. नमस्कार नमस्कार बोला. सर, आता राज्यामध्ये बऱ्याच सकाळपासून उघडीप दिलेली आहे पावसाने आणि आता वाऱ्याचा पण वेग वाढला आहे. तर असं हे किती दिवस चालेल आता संपूर्ण महाराष्ट्रात किंवा कोणत्या कोणत्या भागात कसं राहणार आहे? बघायला गेलं तर राज्यातला जो पावसाचा जोर आहे तो विश्रांतीमध्ये थोडासा प्रभाव पडतोय हा हा आणि 60 ते 65% भागामध्ये जसं काल काल सांगितलं आपण 50% उघडीप उद्यापासून सुरुवात होईल, हा म्हणजे हा जोर कमी होईल पण तशा पद्धतीने मिळतोय. पण हं, धुळे, नंदुरबार, शहादा या भागामध्ये रिमझिम चालूच आहे. हं, नाशिक क्षेत्रातही काही ठिकाणी चालू आहे आणि अधूनमधून काही भागांमध्ये सटकारे देखील येत आहेत. पण हं, जवळपास त्याच्यामध्ये 70% एवढा फरक पडलेला आहे हं, आणि ही कंडिशन उद्या देखील म्हणजे येणाऱ्या 26 तारखेला देखील अशाच पद्धतीनं राहील. हं, राज्यामध्ये काही ठिकाणी थोडेफार शितोडे पाऊस अशी कंडिशन सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेला पाहायला मिळणार आहे. हं, आणि बऱ्यापैकी उघडीप 27 पासून ते सलग 31 तारखेपर्यंत पाहायला मिळते. ती जिल्ह्यानुसार हं, वेगवेगळी आहे. हं, पश्चिम महाराष्ट्रामध्ये 27 ला सुद्धा जे काही नाशिक क्षेत्राचा वरचा भाग आहे पश्चिमेकडील हं, धुळे नंदुरबारला सुद्धा काही ठिकाणी या भागामध्ये पाऊस होऊ शकतो. पण जे काही पूर्व विदर्भातले जिल्हे आहेत हं, यांना मात्र 27 पासून हं, किंवा काही ठिकाणी उद्याच्या 26 लाच उघडीप पाहायला मिळणार आहे. हं, तर ही उघडीप 27, 28, 29 पर्यंत पूर्व विदर्भाला असेल. त्यानंतर यांना 30 तारखेला 1 तारखेपर्यंत पाऊस आहे. त्यानंतर पूर्व विदर्भातला जो पाऊस आहे हं, तो पाऊस अशा पद्धतीचा होता आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये उघडीप दिनांक हं, 27 तारखेला मंगळवारी पाहायला मिळते. पण मित्रांनो, ही हं, उघडीप जी आहे ती टक्केवारीनुसार कमी अधिक प्रमाणात आहे. म्हणजे 80% उघडीप मिळेल, 20% भागांना स्थानिक वातावरणाचा पाऊस त्याच्यामध्ये हं, जालना असेल, नांदेड असेल, परभणी हं, असेल, हा मोजक्या एक अर्ध्या तासासाठी किंवा 15 मिनिटासाठी काही ठिकाणी पडू शकतो. हं, कारण की एकदम बंद होण्याची सिस्टीम नाही. पण मात्र उघडीप फवारणी वगैरे सगळी कामे करण्यासाठी 4-5 दिवसाची उघडीप खानदेश वगैरे भागात मिळेल. हं, पश्चिम महाराष्ट्रात देखील मिळेल. हो, मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये देखील 5 दिवसाची उघडीप मिळेल. पण हं, पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांना नांदेड असेल, यवतमाळ असेल, हं, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, अकोला, अमरावती हे जे काही परिसर आहेत हं. यांना मात्र 4 दिवसाची उघडीप किंवा 3 दिवसाची उघडीप ही पाहायला मिळते. ठीक आहे. धन्यवाद सर, तुम्ही आमच्या चॅनलवरती वेळ दिल्याबद्दल. नक्की, धन्यवाद. धन्यवाद. हो.